बाबाईंना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी दळवी यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. आदरणीय तुषारजी दळवी यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आदरणीय रघुनाथजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय रघुनाथजी पवार साहेब, इथे तुषारजी दळवी साहेबांचा सन्मान आणि सत्कार होतोय. सन्माननीय रघुनाथजी पवार साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण कुकाबाईंना करूयात. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी पवार साहेब. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेला त्यांची मोलाची उपस्थिती लाभली होती. सन्माननीय रवींद्र वाघे साहेब, आपण पुढे यायचं आहे. आपला देखील सन्मान आणि सत्कार इथे केला जाणार आहे. आदरणीय रविदादांचा इथे बहुमोल सन्मान आणि सत्कार केला जातोय. सन्माननीय उमेशजी कतोरे साहेब, उपसरपंच. त्यानंतर आदरणीय रोशनजी गोरले साहेब, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. सन्माननीय रोशनजी गोरले साहेब, आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय जगदीशजी पाटील, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. रोशनजी गोरले साहेब, आपण पुढे या. आणि सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, आपण देखील पुढे यायचंय. बहुमोल सन्मान. सन्माननीय किशोरजी पालवी साहेब, त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. चला मॅचला इथे करूयात सुरुवात. ऑफिशियली आपण 3 वेळा सूचना केल्यात, तरी देखील मॅच काही सुरू होईना. आणि जवळजवळ आता 2:40 पोहोचलेत. आम्हाला तुम्हालाच खेळायचंय, म्हणजे एंड ऑफ द डे तुम्हाला मेगा क्वालिफायर्स ज्या आहेत त्या 1-2 ओव्हरच्याच खेळाव्या लागणार आहेत. ज्या कोणाला भोजनाचा लाभ घ्यायचा बाकी असतील त्यांनी कृपा करून त्या भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. जेवणाचं कोणी बाकी असेल त्यांच्याकरता ही सूचना आहे. अजून आपण पहिलीच फेरी खेळतोय स्पर्धेची. यानंतर सेकंड राऊंड आहे, त्यानंतर तिसरा राऊंड आहे, त्यानंतर क्वालिफायर आहे आणि त्याच्यानंतर मग फायनल. अशा मला वाटतं अजून दिल्ली फार लांब आहे, त्यामुळे 6:30च्या आधी हे संपेल की नाही आता तिथे देखील मोठा प्रश्नचिन्ह उभा झाला. चला, भरपूर जास्त वेळ घेतला गेला, विशेषतः सापी संघ. आता तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. 3 षटकांची लढत आहे. गोलंदाज तयार. निखिल आलेत. पहिलं षटक गावदेवी एसके सापेचं प्रतिनिधित्व इथून तो करतील. टॉस जसा जिंकला कर्णधारानं, त्यांनी निर्णय स्वीकारला तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिलाच बॉल इथे मात्र टाकलाय डॉट. निर्धाव चेंडूची होती सांगता. हवी झाला गोलंदाज आणि विशेषतः त्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. फलंदाजाचं पदलालित्य त्यानं रीड केलं आणि त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजीची हाताळणी. इथे गोलंदाज तयार. स्ट्रोक स्वीप करायचा होता बॉलला, पुन्हा अंदाज चुकला आणि त्यानंतर वेगानं बीट केलं फलंदाजाला. इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात पहिली धाव होईल प्राप्त. एकेरी धावसंख्येची उद्घोषणा इथून मात्र होणार आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला इथून प्रारंभ होणार आहे. मी D11 संघ भोकरीचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना विनंती करतो, पुढच्या सामन्यांच्या ज्या रणनीती आहेत त्या आपण सजवायच्या आहेत. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला 30 बंदिस्त वर्तुळाच्या आतमध्ये, जिथून अपील देखील केली गेली आहे आणि त्याच अपीलच्या माध्यमातून पंच मात्र तटस्थ अवस्थेमध्ये. यस, तिसऱ्या पंचांची मागणी इथे होतीये. येस, इथे जो काही ऑनफिल्ड निर्णय तोच आपल्याला ठेवावा लागणार आहे. इथून मात्र नॉट आउट. सिंगल दा होईल कनेक्ट. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. यानंतर अत्यंत महत्वपूर्ण क्रीडा पटलाला मात्र इथे सुरुवात होईल.
बॉल तयार. षटक क्रमांक पहिलं. ओव्हर द विकेट ग्लान्स करण्याचा झाला प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेगला. अत्यंत वेगानं चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवर मिळतील इथून अत्यंत गरजेच्या 4 धावा. माऊली वडवली संघ ताकद लावण्याचा प्रयत्न जरूर करेल. संघाची टोटल पोचली आहे 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 6 या धावसंख्येवरती. आदरणीय नितीनजी देसले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे दादांना की मुख्य क्रीडा मंचकावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय नितीनजी देसले साहेब या स्पर्धेकरता ब्रँड पार्टनरशिप स्वीट बॉक्सची ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली ते सन्माननीय नितीनजी देसले साहेबांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूयात. षटक क्रमांक पहिलं 5 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. एका बाजूला गावदेवी एसके सापे लढतीये आणि पुन्हा आदळला बॉल पायावर. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. सद्यस्थितीमध्ये एका बाजूला माऊली वडवली आणि गावदेवी एसके सापे. यस, सन्माननीय आदरणीय मान्यवर पाहुण्यांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येकाचा आदरातिथ्य करणं हे खरं तर आपलं कर्तव्य आहे. कशाला काही Officially, we have to announce the penalty for team SK सापे ना. गावदेवी एसके सापेला इथे 2 धावांकरता पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे. ज्या पेनल्टीची धावसंख्या माऊली वडवली संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजे 8 च्या ऐवजी सुधारित धावसंख्या आता 10 असणार आहे. इको स्टारचा जो फ्लेक्स समोर तुम्हाला पाहायला मिळतोय त्या बॅनरला जर चेंडू धडकला जाऊन आदळला तर तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीने देण्यात येईल. भोजनाची व्यवस्था सुरू आहे. जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांना विनंती आहे की कृपा करून आपण अगदी शेवटच्या टप्प्यात जेवणाची व्यवस्था आहे त्यामुळे जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. अन्नदाता सुखी भव. खऱ्या अर्थानं आपण सन्माननीय पंडितजी माळी साहेब आणि दोन्ही माळी ब्रदर्सचे इथे मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत की इतक्या मोठ्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये प्रत्येक खेळाडूला जेवणाची व्यवस्था तुम्ही केलीत त्याबद्दल खऱ्या अर्थानं सलाम आहे. जीवनच होणार. गोलंदाजी मार्कवर गावदेवी एसके सापे. मला वाटतं जास्त वेळ घेत आहेत अंपायर. गावदेवी एसके सापेकडनं जास्तीत जास्त वेळेचा दुरुपयोग केला जातोय त्यामुळे थोडंसं लक्ष इथे द्यावं लागणार आहे आपल्याला. गोलंदाज तयार. फटका प्रॉपर स्विंग केलाय. बॉल चाललाय डीप फाईन लेग मधून लॉंग लेगच्या परिकक्षाच्या बाहेर ठोकलाय. अत्यंत विध्वंसक स्ट्रोक. फटका षटकारासाठी पाठवलाय. 6 धावा. यानंतर दुसऱ्या फेरीला इथून सुरुवात होईल. आर्यनजी आपण लगेचच आमच्या मुख्य कक्षामध्ये यायचंय. दुसरी फेरी जिला मात्र इथून पहिल्या लढतीला जशी सुरुवात केली जाणार आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. आता खरं तर यष्टांच्या वरन वेध घेतला बॉलनं त्यामुळे पंच देखील तटस्थ आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा. ऍज पर साखळीनुसारच खेळवण्यात येईल दुसरी फेरी. त्यामुळे पहिली लढत एका बाजूला स्वराज 11 डोहोळे आणि त्या विपक्षामध्ये मीनाक्षी 11 कांदळी. बोथ टीम कॅप्टन टॉस करण्याकरता इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच या. सामना 2 षटकांचा असणार आहे याची देखील नोंद घ्या. बॉल तयार. इथे पहा अचूक टप्पा आणि अचूक गोलंदाजीची तीक्ष्ण भेदकता. इथून फलंदाजाला परतावं लागणार आहे. पहिला ब्रेक थ्रू मिस्टर विकी has to depart. Come on, DJ.
करतात. कदाचित एक्सटेंट लेवलचा जर आपण विचार केला गावदेवी एसके सापे संघाचा, तर गोलंदाजीची तीक्ष्ण भेदकता ते दाखवतात आणि त्या माध्यमातून चेंडूंचा खेळ संपलाय. जीवनच्या माध्यमातून तो मात्र 4 येस इथे चांगल्या दर्जाचं पृथक्करण मात्र सजवलं जात आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, स्कोर फ्लाय टू द 18 धावसंख्या. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी केली आहे. निखिलचं कौतुक करावं लागणार आहे, जीवनचं देखील आपल्याला कौतुक करावं लागणार आहे. दोन्ही गोलंदाज अगदी अपेक्षेपेक्षा चांगली गोलंदाजी इथून स्वतःच्या संघाकरता 18 धावा, माफ करा, टोटल 22 धावा त्यांच्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ ते मात्र संपला. उर्वरित 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. तुम्ही पाहत आहात D11 भोकरी आयोजित माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 आणि भोकरीचा जो D11 स्पोर्ट्स हा संघ आहे, याआधी त्यांची लढत आपण पाहिली. पडगा पोलीस स्टेशनच्या संघाला त्यांनी मात्र चारी मुंड्या केलं. क्रिकेटच्या पटलावरती आर्यन आणि त्याच्या पूर्ण संघानं केलेली मेहनत अजून किती वेळ घेतला जाणार आहे तेच कळत नाही. कदाचित पहिलीच लढत आहे, पहिल्या फेरीतली शेवटची लढत आहे आणि जसं नागपूरचं हिवाळी अधिवेशन जसं बोलवलं जातं ना, सगळे आमदार खासदार तिथे एकवटतात, तसं कदाचित आता गावदेवीचे एसके सापेचे सगळे खेळाडू एखादी तातडीची बैठक बोलवल्यासारखे एकत्र आले आणि कृपा करून ती आपली जी काही मीटिंग आहे ती बरखास्त करा. लगेचच आपलं शेवटचं षटक जे मार्गस्थ कराल. गौरव पाटील षटक क्रमांक 3, गावदेवी एसके सापे संघ आणि त्या विपक्षामध्ये माऊली स्पोर्ट्स वडवली. बॉल तयार. नवीन बॅटर मिस्टर नीरज आणि रोहन ही जोडी क्रीडांगणावरती. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला, फटका फसलाय. तो मिमीचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये, इथे मात्र त्या माध्यमातून धावसंख्या कनेक्ट होईल. फक्त एकच धाव आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचती 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 23 धावसंख्या जी धावफलकावरती कनेक्ट झाली आहे. उर्वरित अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. गौरव पाटील मेहनत घेत आहेत. अचंबित करणारी गोलंदाजी त्यांच्या वतीनं केली जाते. मागच्या दोनही गोलंदाजांनी इथे पहा वेगावर स्वार झाला होता गोलंदाज, होता बीट केला अक्षरशः पेसनं आणि तदनंतर एक सिंगल जिथून कन्वर्ट केली गेली आहे. याच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 24 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे. स्लॉग ओव्हरला इथून मात्र सुरुवात. टॉस जिंकला होता गावदेवी एसके सापे संघाने आणि निर्णय स्वीकारला होता तो क्षेत्ररक्षण करण्याचा. बॉल तयार. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. परंतु इथे मी एक गोष्टीचा उल्लेख जरूर करेन की हा फटका म्हणजे 2 धारेची तलवार आहे. कदाचित नुकसान आपलं देखील हा फटका करून जातो. बॉल तयार. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेगला, डीप मधून अत्यंत वेगानं आला क्षेत्ररक्षक आणि एखाद्या चित्यासारखी झडप टाकली बॉलवर. इथून मात्र एक सिंगल प्राप्त होईल. संघाची टोटल पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. गौरव पाटील पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा आणि अंतिम 2 बॉलचा खेळ इथून मात्र शेष. स्वराज 11 डोहुळे आणि त्या विपक्षामध्ये मीनाक्षी 11 कांदळी, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस साठी हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतला पहिलाच सामना. फटका चांगला आहे आणि त्या बॉलवर पहा अनपेक्षित अगदी इट्स अ शॉकिंग झेल टिपली आहे आणि फलंदाजाला इथून परतीचा प्रवास करावा लागणार आहे. सर्व यानंतरच्या मॅचची नाणेफेक करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमच्या सोबत जॉईन होतील दीपकजी सुतार आणि पूर्ण इको स्टार ग्रुपला आपण विनंती करणार आहोत की टॉस बॉक्स
अगदी एक चेंडूचा खेळ संपल्यानंतर मग आपण सगळ्या इको स्टार ग्रुपला इथून विनंती करणार आहोत की आपण टॉस करण्याकरता डोहळे आणि त्या विपक्षामध्ये कांदळी अशी जी लढत आहे मॅच नंबर फर्स्ट. फटका चांगला आहे, फोर्स केला बॉलला, इट्स अ पिकअप स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंगॉनच्या बाहेर, षटकार, 6 धावा. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 31. विजयाकरता 32 धावसंख्येची गरज आहे. 32 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. जाऊयात आपण जिथे टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे दीपकजी सुतार. थँक्यू. आपण नाणं पाहू शकता, 2 ओव्हरचा सामना असणार आहे. D11 बोकरे आणि दुसरीकडे अप्पा गोरले. तर आपण प्रकाशजी पापे इको स्टार ग्रुपचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणं उडवणार आहोत. कॉल असेल मीनाक्षी टीम गांधलीचा कॉल असेल. अप्पा गोरले असा कॉल आहे. D11 बोकरे आलेला म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो स्वराज 11 डोली टीमने. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. इको स्टार ग्रुप आपण पाहिलं टॉस बॉक्स मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅच म्हणून बक्षीस या स्पर्धेसाठी दिलेलं आहे, त्याचा विशेष आभार. थोडीशी आपण चर्चा करूयात. 2 ओव्हरचा सामना आहे, टॉस जिंकलाय, 12 चेंडूचा खेळ आहे, जलद क्रिकेट आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग मागच्या मॅच मधल्या काही चुका किंवा काय कुठे गडबड झाली? सामना तर जिंकला परंतु कुठे अजून जोर दिला पाहिजे? बॅटिंग सुधारली पाहिजे, कारण आतिश विकेट गेल्यावर मागची बॅटिंग लाईन ती थोडी सुधारणा करू. मागच्या मॅच मध्ये काही खेळाडू नव्हते, या मॅच मध्ये ते पाहायला मिळतील? नाही तेच खेळाडू आहेत. तेच खेळाडू आहेत. बॅटिंग स्वीकारली आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 25+. मीनाक्षी कांदे संघ मागचा सामना जिंकले, क्षेत्ररक्षण तुमच्या वाट्याला आलाय. समोर स्वराज दोन्ही संघ आहेत, त्यांची देखील कामगिरी चांगली राहिली हंगामामध्ये. किती परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल 12 बॉल मध्ये? 20 धावांचा प्रयत्न करू. कोणाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? मयूर आणि विशाल. एक चांगली मॅच. हो नक्कीच. धन्यवाद. दोन्ही कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर स्वराज डोली टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय मीनाक्षी स्पोर्ट कांदली पक्षामध्ये घेतलाय. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माजी सरपंच आणि माजी उपसरपंच या चषकामध्ये. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, पहिल्या फेरीतली शेवटची मॅच सध्या तुम्हाला पाहायला मिळते. आलेले आहेत, त्यांचं स्वागत करा. बसलेत आपल्या इथे. तर मॅचला सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये 31 धावा जमा केल्यात माऊली स्पोर्ट वडवली टीमने आणि दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. एक चांगली टोटल उभी केली जरूर वडवली टीमने एसके गावदेवीच्या विपक्षामध्ये. आणि नंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. वडवली गावचे आमचे मित्र रोशनजी पाटील यांच्या माध्यमातून माऊली स्पोर्ट वडवली टीमला शुभेच्छा. धन्यवाद रोशनजी पाटील. आपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेता. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. मॅचला सुरुवात होते. 3 ओव्हर मध्ये 32 धावा, 10+ सरासरी राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. कित्येक मान्यवर मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना पूर्णाजी गोरले असतील, सुखदेव जाधव असतील, वैभव गोरले, सनी गोरले, अजिम शेख यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅच सुरू करायचे खूप जास्त मी खर्च करत असताना मावळी स्पोर्ट वडवली संघ
अतिश पाटील टीमचे कॅप्टन स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर निखिल ही जोडी पाहायला मिळते. पहिले षटक नीरज राईट हँड ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल खाली राहिला ऑफ स्टंपच्या बाहेर होता. अतिश पाटीलला वाटलं की बॉल थोडासा उचली गेली एक्स्ट्रा कव्हर मध्ये शॉट सजवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट हवेतून फिरली आणि बॉल अगदी खालून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने ओव्हरला नीरजने केली सुरुवात. 17 बॉल 32 धावांची गरज. दुसरा बॉल पुढे गेले स्टेप आउट होत असताना उडवले कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पाठलाग करते परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार येते अतिश पाटीलच्या बॅट मधून. चौकारांनी अतिशने आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन केलं. गोलंदाजीच्या नाबावर जरूर राहिला परंतु यावेळेस चेंडूच्या अगदी मेरिट वर गेला आणि बॅट पुरवली कव्हर मधून गॅप मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराने डावाला सुरुवात करत असताना टीमचे कॅप्टन अतिश पाटील एसके गावदेवी सापी संघ दुसऱ्या डावामध्ये 32 धावांचा पाठलाग करत असताना 2 बॉल मध्ये 4 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने साठी पुढे टाकला होता. बॉटमिनचा वापर करत असताना ड्राईव्ह केले. खूपच चांगला आउट ड्राईव्ह पाहायला मिळाला परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पॉवरपीचं षटक सुरू आहे. मिड विकेट डीप मध्ये आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑन ठेवले. त्याच्या सरळ हातामध्ये जात असताना फक्त सिंगल येते. आज पंडित माली यांच्या मुलीचा लेखो पंडित माली यांचा वाढदिवस आहे. यावेळेस फुल होता एलिव्हेशन नाही मिस टायमिंग बॉल परंतु क्षेत्ररक्षक नाही येत. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपील केली परंतु क्रीज मध्ये पोहोचलाय कॅप्टन अतिश. 2 धावा सोडल्या 2 धावा पूर्ण केल्या सोडून दुसरी धाव पूर्ण केली. 1 धाव सहजतेने पूर्ण झाली होती परंतु फेकी यायला थोडासा उशीर झाला त्याचाच फायदा घेतला. सरासरीचा विचार केला तर जवळजवळ 11ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. सुरुवातीला एक चौकार आले 4 बॉल मध्ये टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. जुनी हात खोलण्यासाठी संधी दिली नाहीये. गोलंदाज नीरजने वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं नीरजच्या गोलंदाजीमध्ये. गुड लाईन फुलर लेन फुल लेनचे बॉल टाकले गेले त्या ओव्हर मध्ये. संतोषजी जाधव यांचं दरम्यान शुभ आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. विजिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बॉल चाललाय फ्रंट स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय फलंदाज निखिलच्या बॅट मधून. संघावरून या स्पर्धेसाठी जोडले गेले त्यांचं देखील सरचे स्वागत. निखिल स्ट्राईकला स्वीप करण्याचा प्रयत्न खूपच दूरवरून केल्याचा प्रयत्न केला होता. अगदी पुढे टाकला होता परंतु हा प्रयत्न फसलाय आणि एक निर्धाव बॉल पाहायला मिळाला नीरजच्या बॅट मधून. नीरजच्या गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांनी जरूर केली आहे. 11 धावा खर्च केले 2 चौकार त्याच्या विपक्षामध्ये आले ते विकेट त्याला प्राप्त करता आली नाही परंतु 11ची सरासरी गाठली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. ही सरासरी पाहिजे गावदेवी एसके सापी टीमला. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल. यानंतर सामना स्वराज डोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांगली टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टन स्वराज 11 डोळेचे. त्यानंतरची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल वाफाले आणि त्यांच्या विपक्षामध्ये मयूर इंटरप्राइजेस भादवड वाफाले बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये विजेता संघ. अशा लढाया दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतील. स्वागत पुन्हा एकदा माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026 T11 स्पोर्ट भोकरी यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा. स्पर्धेचे आयोजक माजी सरपंच कार्यकुशल व्यक्तिमत्व महादेव अप्पा गोरले असतील. त्यानंतर उमेशजी कतोरी कुकाबाई पंडितजी माळी मिथुनजी जाधव असतील. महेशजी चव्हाण सदस्य ग्रामपंचायत आणि विश्वजी भोईर विपुलजी जाधव यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. 12 बॉल मध्ये अजूनही
22 धावांची गरज आहे, 31 धावांची गरज आहे. ऑफ साईडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर बॅटवर घेता आल्याने बॉलला एलिव्हेशन नव्हतं. सिंगल धाबी टीम दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आणि 11 बॉल मध्ये अजून 20 धावांची गरज आहे. जोपर्यंत सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटी असेल माऊली स्पोर्ट वडोली टीमला. दुसरं षटक रॉबन, कमी गतीचा बॉल होता, उजव्या स्टेजच्या बाहेर टाकला, हेच सांगितलं पंचांनी, खूपच दूर होता, आउट ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव. लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा धावांपासून थोडस बॅटरला दूर ठेवावं लागेल, बॅटिंग करणाऱ्या टीमला दूर ठेवावं लागेल, तरच याला डिफेन्स होतील. फारसं मोठं लक्ष नाही. फुल टच बॅटवर घेतला, ऑन साईडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल जाईल सीमा रेषा पल्लीकडे. निखिलच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. चुकीची होती, बॅटवर घेतला पुढे येत असताना निखिलने. आता पेपर सोपा झाले, 10 बॉल मध्ये फक्त 13 धावांची गरज. कमी गतीचा बॉल उडवलाय, स्वीप, रिव्हर्स स्विच, बॉल पाठवले बॅकवर्ड पॉइंट मधून सीमा रेषा पल्लीकडे. कडक आणि देखना फटका. आईबा साठी 200 रुपये दिले जातील. इकोस्टार ग्रुप भोकरी यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी देखील काही बक्षिस पुरस्कृत केली गेली. मुख्य व्यासपीठावरून ते या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्विंग केला होता, ऑन साईड केल्याचा प्रयत्न, बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. लिखवायच्या रूपाने एक सिंगल दाबी टीम या सामन्यामध्ये पकड जरूर निर्माण केली, कारण का आता बॉल शिल्लक राहिलेत 8 आणि 8 बॉल मध्ये 8च धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये फक्त 32 लक्ष होतं. सुरुवात दमदार केली आणि घाम फोडला गोलंदाजांना विकेट प्राप्त करण्यासाठी. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. यावेळेस जागा बनवली, ऑन साईडला फेकून दिल्या, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावर उडून बॉल सीमा पार, चौकार. सात बॉल फक्त 4 धावांची आवश्यकता. पुढे टाकला होता, समोर ऑफ करण्याचा प्रयत्न, बॅटची केस लागली, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि धावाच्या रूपाने विकेटचं पतन. विकेट येत नव्हती परंतु अखेरकार रनआउटच्या रूपाने पहिला झटका लागत असताना एसके गावदेवी सापे टीमला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. विकेट गेलेत 1 आणि 6 बॉल मध्ये आता 4 धावांची आवश्यकता. 28 धावा झाल्यात, अजून 4 धावांची गरज. 6 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या ओव्हर मध्ये नीरजने पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केल्या आणि या ओव्हर मध्ये रोहनच्या विपक्षामध्ये मोठे फटके आले, 2 चौकार 1 षटकार. त्यांनी एकूण 17 धावा खर्च केल्या. थोडस खर्चिक षटक राहिलं युवा गोलंदाज रोहनचा आणि 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 4 धावा डिफेन्स करायचे आहेत माऊली स्पोर्ट वडोली टीमला. मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मान देखील पार पाडणार आहोत. कृपेश खापरे असंगावरून या ठिकाणी जोडले गेले. शैलेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभस्थितीला सन्मानित करायचं. 6 बॉल मध्ये 4 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी सूरज वर दिली गेली. या मॅच मध्ये सूरज नावाचा हा गोलंदाज होईल का? कृपेश खापरे असंगावरून या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. क्रिकेटवर प्रेम आहे, त्यांचा शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना त्यानंतर मनोज पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. शैलेश पाटील यांना मी पुन्हा विनंती करेन की आपण मनोज पाटील साहेबांना देखील सन्मानित करायचे. 6 बॉल 4 धावांची गरज. सूरज यावेळेस फक्त दिशा दिली, हलक्या बॅकअपचा वापर करत असताना सटलच्या आतमध्ये कोणताही ऑन सेटला स्पिनर नव्हता. दूरवरून क्षेत्ररक्षक फेकी करणे तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण होतील. कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळालं. अतिश पाटील कॅप्टन आहेत, त्याला देखील माहिती आहे सामना आपल्या बाजूने झुकलाय. एकेरी दुहेरी धावाने देखील सहजतेने सामना जिंकता येईल. आता 2 धावा आल्यानंतर 5 बॉल मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. औपचारिकता शिल्लक राहिली, एक तर्फी लढाई आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी चांगली झाली होती पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी एसके सापे टीमची. बॅटिंग करत असताना देखील सुरुवातीलाच
टीमचे कॅप्टन अतिशय चांगली सुरुवात करून दिली. स्ट्रोकला चेक केलं, डिफेन्स केलं आणि एक छोटी सिंगल धाव पूर्ण केली. तर धावा बरोबरीचे झाले, सामना बरोबरीचा झालाय. सामना बरोबर झाला नाही, एकतर्फी झाले, परंतु स्कोर बोर्ड इक्वल होताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त एका धावेची गरज, टीमची धावसंख्या 1/31 वर जाऊन पोहोचली. त्यानंतर स्वराची लिमन ढोले आणि बक्षीस स्पोर्ट कांदे यांच्यामध्ये लढाई असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मयुरेश इंटरप्राइजेस भादवड आणि त्यांच्या बी पक्षामध्ये वापरले बी विपक्ष विजेता संघ. बॅट शिकारा, बॉल जाईल फर्स्ट स्टॉप कडे, सीमारेषे पार, चौकार आलाय. फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून आणि सामना जिंकला येतो एस के गावदेवी सापे टीमने. आणि या स्पर्धेतून बाहेर होत असताना माऊली स्पोर्ट वडवली संघ. ऑन स्क्रीन वर तुम्ही लेकू मालीला पाहू शकता. आज 8 वर्ष तिला पूर्ण झालेत. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्ताने माजी उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक पंडित माली यांच्या माध्यमातून संपूर्ण खेळाडूंना, प्रेक्षकांना, पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे. वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा. लेकूताई आपण पाहू शकता ऑन स्क्रीन वर. लेकू पंडित माली यांना या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी, ग्रामस्थ मंडळ भोकरी, संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच निखिल ज्यांनी बॅटिंग करत असताना 16 धावांचं योगदान दिलं, गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये तिथे विकेट जरूर आली नव्हती, परंतु फक्त 8च धावा खर्च केला होता. अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये निखिलचे राहिले, ते उतरले मॅचचा हिरो. देखील आपण सामनावीराची ट्रॉफी आणि इतर बक्षिसे स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं. बॅटिंग चांगली केली, उगवता सितारा आहे गावदेवी एस के सापे टीमचा. गोलंदाजी करताना देखील इकॉनॉमी त्याची खूपच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. व्यासपीठावर संतोषजी जाधव उपस्थित आहेत. संतोषजी जाधव साहेबांची शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊयात, जी तेजस निश्चित आहे आणि कस्तूर पापे यांच्या माध्यमातून या ट्रॉफी लाभलेल्या आहेत. दिली जाते निखिलला. त्यानंतर आपण कॅप देणार आहोत, जी राजीव प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले सौरभ जाधव असतील, हेमंत पिसे असतील, सनी शिंदे यांच्या माध्यमातून लाभलेली कॅप आपण देऊयात. अजम शेख यांच्या शुभ हस्ते देऊयात. त्यानंतर स्वीट बॉक्स आपण देणार आहोत. कृपेश खापरे या ठिकाणी संघ वरून या स्पर्धेसाठी जोडलेले, त्यांच्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स दिले जाईल. नितीन देसले यांच्या माध्यमातून लाभलेलं एनर्जी ड्रिंक चेतन जाधव यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहे, ते आपण देणार आहोत. इकोस्टार ग्रुपचे सदस्य रघुनाथ पवार यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देऊयात. त्यानंतर इकोस्टार ग्रुपचे सदस्य, ज्येष्ठ सदस्य प्रकाश काकांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते एक गिफ्ट द्यायचे, म्हणजे इकोस्टार यांच्या माध्यमातूनच आलेला आहे. आपला बाजार हा होता निखिल एस के गावदेवी सापे टीमचा, ज्याने चांगली कामगिरी केली आणि सामन्याला जिंकून दिलं. अजून एक महत्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या राऊंड मधील मॅचेस तुम्हाला 2 ओव्हरच्या पाहायला मिळतील. खरं तर मागील 2 दिवसाचा विचार केला तर 14 संघ अगदी वेळेवर क्रिकेट खेळून गेले, परंतु आज काही संघ उशिराने आले. त्यामुळे सुरुवातीला 10 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. मध्यंतर कालामध्ये देखील 1 तास स्पर्धा थांबली आणि या कारणास्तव आता आयोजन कमिटीने निर्णय घेतला की यापुढचे सामने 2 ओव्हरचे असतील. सहकार्य आज थोडस कमी लागलं. सर्व टीमचं, काही टीम वेळेवर आल्या होत्या परंतु त्यांचे काही खेळाडू नव्हते, यामुळे भरपूर वेळ वाया गेला. आणि वेळ एकदा तुमच्या आयुष्यातून निघून गेली की तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात आणता येत नाहीत. उगवलेला सूर्य कोणासाठी थांबणार नाही, तो वेळेवर मावळणार आहे. तर पुन्हा स्वागत असेल आणि कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील वाडा तालुक्याचा गोड आवाज व्हॉइस ऑफ वाडा निखिल सर. निखिल सर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर 12 बॉलचा खेळ आहे. दोन्ही टीमने समोर मीनाक्षी स्पोर्ट कानली संघ यांच्यामध्ये लढाई आहे. थोडीशी टीम मीटिंग सुरू आहे. चला फिल्डिंग सजून घ्यायचे, टाइम वेस्ट करू नका. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आहे
सतीश गोविंद मागच्या मॅच मध्ये फारसं काही योगदान देऊ शकला नाही. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून जरूर आला होता, परंतु सामना जिंकला. कारण बाकीच्या खेळाडूंनी कमालीची गोलंदाज बॅटिंग केली होती. विशेष करून साहिल शेखची बॅटिंग अप्रतिम राहिली होती. मिझोरी साल खेळपट्टीवर पोहोचले गेले. तर दुसरीकडे त्यांच्या समोर आव्हान असेल मयूर जाधव, जो कार्लीकरांचा अभिमान जपणारा खेळाडू आहे, अष्टपैलू आहे आणि त्यानेच पहिल्या ओव्हरची ही जबाबदारी स्वीकारली. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. चला दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीला इथं होते सुरुवात. एका बाजूला स्वराज 11 ढोळे आदरणीय डॉक्टर निवृत्ती मगर साहेबांच्या